गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात की US मार्केटमध्ये शुक्रवारी रात्री काय झालं आणि त्यानंतर जी काही डेव्हलपमेंट शनिवार रविवारमध्ये झाली आहे तर त्याही आपण जाणून घेऊयात. तर US मार्केट हे ॲज युजल ग्रीनमध्ये क्लोज होतं. तिथेही फार काही जास्त आपण काय म्हणतो की ग्लोबली टेन्शन घेण्यासारखं काहीही नव्हतं आणि शनिवार रविवारमध्ये देखील काहीही झालेलं नाही आहे. कारण असं वाटत होतं की ज्या पद्धतीने अमेरिका इराणला धमक्या देत आहे, इराणसुद्धा अमेरिकेला धमकी देत आहे, त्या हिशोबाने काही ना काहीतरी शनिवार रविवारमध्ये होऊ शकत होतं. आणि आपल्याकडे एकतर लाँग विकेंड होता, कारण काल 26 जानेवारीमुळे मार्केट बंद होतं. त्यामुळे आपण पाहिलं आहे की आपल्याकडे शुक्रवारी एक मोठा सेल ऑफ आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळाला. परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं तर नेगेटिव्ह डेव्हलपमेंट न होता उलट पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट झालेली आहे. जर आता आपण पाहिलं तर ग्लोबली सगळं ठीक आहे. युरोपियन आणि एशियन मार्केट्स मोस्टली ग्रीनमध्ये आहेत. आणि जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण 100 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होईल. आता मोस्ट लाईकली हा गॅपअप सस्टेन होण्याची पॉसिबिलिटी आहे. त्याचं कारण असं की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गेले 2 आठवड्यामध्ये मार्केटमध्ये प्रचंड सेल ऑफ आपल्याला पाहायला मिळाला आहे. त्यानंतर आता जो मेजर इव्हेंट आहे तर तो जवळ आलेला आहे. त्यातला सगळ्यात पहिला इव्हेंट म्हणजे आज आपली युरोपियन युनियनसोबत ट्रेड डील फायनल होणार आहे. सिग्नेचर त्याच्यावरती होणार आहे. अमेरिकेनं त्याच्यामध्ये खूप जास्त आपण काय म्हणतो खोडा घालण्याचा प्रयत्न केला, परंतु काहीही होऊ शकलेलं नाही आहे. उलट ट्रेड डील होणार आहे हे कन्फर्म झालं आहे. परंतु हे सगळ्यांना ऑलरेडी माहीत होतं की ट्रेड डील होणार आहे. त्यानंतरचा मोठा इव्हेंट आहे तो म्हणजे बजेट 1 फेब्रुवारीला. आणि बजेटमध्ये काय होईल तर याच्यावरती सगळ्यांच्या नजरा टिकलेल्या असतील. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण FISDIचा डेटा पाहिला तर FISने अगेन शुक्रवारी सेलिंग केलं होतं आणि त्यामुळेच मार्केट अंडर प्रेशर होतं. साधारण त्यांनी 4,000 कोटींच्या आसपास आपल्याला सेलिंग केलेलं पाहायला मिळतं. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं बाईंग केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु आपण जर FISDIचा डेटा जर पाहिला तर त्यांनी कॅश मार्केटमध्ये जरी सेलिंग केलेलं असलं तरी फ्युचर मार्केटमध्ये आणि ऑप्शन्स मार्केटमध्ये त्यांनी प्रचंड बाईंग केलेलं आहे, ऑलमोस्ट 21,000 कोटींच्या आसपास. मे बी ते कॅश मार्केटमध्ये सेल करून फ्युचर मार्केटमध्ये बाय करत होते. परंतु आता नक्की ते कशासाठी बाय करत होते, काय भानगड होती, हे सगळं आपल्याला आज म्हणजे जो गॅपअप होतोय तर तो सस्टेन होताना पाहायला मिळाल्यानंतर लक्षात येईल. अगेन जर आपण पाहिलं तर आता इकॉनॉमिक सर्वे येईल 1-2 दिवसामध्येच, तर तोही महत्त्वाचा ठरेल. त्यानुसार मार्केट ड्राईव्ह होईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शनिवार रविवारमध्ये जी डेव्हलपमेंट झाली त्याच्यामध्ये जे अमेरिकेचे सेक्रेटरी आहेत स्कॉट बेसेंट, तर त्यांनी एक स्टेटमेंट केलं की भारतानं बऱ्यापैकी ऑइल घेणं रशियाकडनं कमी केल्यामुळे जे काही एक्स्ट्रा 25% टॅरिफ लावलेले आहेत तर ते आता कमी होऊ शकतात किंवा कमी केले जातील, असं स्टेटमेंट त्यांनी केल्यामुळे ही गोष्ट आपल्या इंडियन मार्केटसाठी स्पेशली पॉझिटिव्ह आहे. आता साहजिकच आहे, सगळ्यांना माहीत आहे की ते टॅरिफ्स का लावण्यात आले होते. केवळ जे काही आपण काय म्हणू शकतो की जे काही ऑइल आपण रशियाकडनं घेतो ते केवळ दाखवण्यासाठी कारण होतं. अदरवाईज सगळ्यांना माहीत आहे की आपली जी ट्रेड डील आहे त्याच्यामध्ये आपण ॲग्रिकल्चर आणि डेअरी सेक्टर ओपन करत नाही आहोत अमेरिकेसाठी, आणि त्यामुळे फार जास्त ते आपल्याला प्रेशर करत होते. परंतु आता युरोपियन युनियनसारखे जे काही 27 देशांचा एक समूह आहे की ज्यांच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो की ट्रिलियन्स ऑफ डॉलरचा आपण ट्रेड करू शकतो, त्यानंतर त्यांच्याकडनं इन्व्हेस्टमेंट येऊ शकते, आपल्याकडनं मोठ्या पद्धतीनं ट्रेड होऊ शकतो. तर या केसमध्ये अमेरिकेला डावललं गेल्याची भावना आता निर्माण झाली आणि त्यामुळे ते सुद्धा प्रयत्न करत आहेत की भारताशी जुळवून घेण्याचा, असं आपल्याला एकंदर त्यांच्या स्टेटमेंटवरनं दिसतंय. त्यामुळे ही गोष्ट मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहे. तर युरोपियन युनियनसोबत ट्रेड डील होते, तर आता फक्त त्या ट्रेड डीलची घोषणा होणं बाकी आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय काय बेनिफिट्स आहेत तर ते बाहेर येणं बाकी आहे. तर ते आज आपल्याला कळेल आणि त्या पद्धतीने मार्केट त्यावरती रिॲक्ट करेल. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर बजेटचे दिवस जवळ आलेत. येत्या रविवारी बजेट आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर एकंदर सगळ्या गोष्टी आपल्याला स्थिर स्थावर झालेल्या दिसतील आणि मार्केट आता इथून पुढे थोडं थोडं चढायला सुरुवात होईल.
आणि जर समजा बजेटपर्यंत मार्केट हायर बायस म्हणजे 26,000च्या आसपास म्हणजे 25,800 ते 26,000 या लेवलच्या मध्ये जर जाऊन बंद झालं तर खूप हायली चान्सेस आहेत की मार्केट बजेटच्या दिवशी एक अपमूव्ह आपल्याला पाहायला मिळू शकतो. परंतु मार्केट जर आज जिथे आहे त्याच ठिकाणी जर राहिलं म्हणजे हायर साईडला 25,500, डाऊन साईडला 25,000 या रेंजमध्ये जर मार्केट राहिलं तर फार काही पॉसिबिलिटी नाही आहे बजेटकडनं, हे लक्षात घ्या. हां, जर बजेटमध्ये काही सरप्राईज जर आलं की ज्याची कोणालाच अपेक्षा नाही आहे तर मग मात्र काहीतरी घडू शकतं. एवढं आपण एक काय म्हणू शकतो की एक सरप्राईज घेऊन चालू शकतो. अदरवाईज जर टेक्निकली पाहिलं तर फार जास्त काही अपेक्षा नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी ऑलरेडी मार्केटमध्ये फॅक्टर्ड इन आहेत आणि असतातही. त्यामुळे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की जर 25,800 मिनिमम आणि 26,000 मॅक्सिमम या दरम्यान जर मार्केट बजेटच्या दिवशी किंवा बजेटच्या आदल्या दिवशीपर्यंत जर तिथे गेलं तर मग मात्र खूप जास्त पॉसिबिलिटी आहे मार्केट हायर साईडला एक चांगलं मुवमेंट दाखवू शकतं याची. तर मग पाहूयात काय होते ते. परंतु आजचा जो गॅपअप आहे तो मोस्ट लाईकली सस्टेन होण्याची हायली पॉसिबिलिटी आहे. तर होप पाहूयात काय होतं ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.